नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, 13 तारखेला आलेले आहे होळी आणि ह्या दिवशी आपल्याला होळीची जेव्हा राख असते, आपण होळी दिवशी गोवऱ्या पेटवत असतो. म्हणजे गोवऱ्याची होळी करत होळीत आपल्याला ते गोवऱ्या जाळतो ना आपण, तर त्याची राख आपल्याला घरी आणायची आहे. जेव्हा ते होळी पेटवून झाल्यानंतर, ते दहन केल्यानंतर जे काही राख उरते, विझलेली राख आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे गार झालेली. तर त्या राखेचं खरंच खूप सारा फायदा आहे. तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला उशिराने ते विझल्यानंतर किंवा तुम्ही धुलिवंदनच्या दिवशी सुद्धा तुम्ही लवकर पहाटे जाऊन अंघोळीच्या जरी आधी आणली तरीही चालू शकतं. तर ह्या राखीचं किती फायदा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, होळी 13 तारखेला आलेली आहे आणि आज दिवशी पौर्णिमा आहे, हुताशनी पौर्णिमा आहे बघा. तर आपल्याला या दिवशी सत्यनारायण हे 13 तारखेलाच करायचं आहे प्रदोष काळात. तर आपल्याला 5 ते 7 या दरम्यान सत्यनारायण हे करायचं आहे. आणि बघा, पौर्णिमा आहे त्याच्यामुळे खरंच पौर्णिमे दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला खरंच खूप छान असतो. कारण या दिवशी असं म्हणतात, माता लक्ष्मीचं जे कोणती आपण कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची जे कोणती आपण सेवा करतो ना, तर ते खरंच खूप प्रभावशाली ठरते, खूप फायद्याची ठरते. आपल्याला कुलदेवीचा, महालक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो, यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि खरंच तुम्ही ह्या दिवशी कुंकुमार्चन देखील करू शकता. श्रीयंत्र किंवा जो काही कुलदेवीचा टाका आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्चन करायचं आहे. आणि जरी तुम्हाला होळीच्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र हे तुम्ही म्हणू शकता. ते काही 1-1.5 पानाचाच आहे. तर ते आपल्या नित्यसेवा पुस्तकात आहे. जर खरंच ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी नित्यसेवा पुस्तकात बघा, त्यामध्ये नक्की तुम्हाला सापडेल. तर बघा, ह्या सेवा आपल्याला करायच्याच आहेत या दिवशी. कारण खरंच वर्षातून एकदाच हा दिवस असतो. त्याच्यामुळे मी तर म्हणेल की ह्या सेवा नक्कीच करा, चुकवू नका. कारण या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, आणि त्यात होळी आलेली आहे. जो काही होळीला असं म्हणतात, जे काही आपलं जे मागचं असतं नाही का, दोष वगैरे, ते आपण होळीमध्ये दहन करत असतो. तर तो दिवस खरंच विजयाचा असतो असं म्हणतात. कारण जे काही आपली निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा जे काही दोष असतात ते आपण होळीमध्ये दहन करत असतो. आणि होळी मातेला आपल्या उज्ज्वल भविष्याची आपण प्रार्थना करत असतो. तर खरंच वर्षातून हा खूप मोठा म्हणजेच सण आलेला आहे 13 तारखेला. तर ह्या सेवा नक्की करा. तर बघा, होळीची राखीचं काय करायचं, तर तुम्हाला होळीची राख उशिराने जरी विझल्यानंतर तुम्ही आणली तरी चालेल, किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीच्या आधी आणली तरीही चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात एकदम थोडीशी, एकदम चिमूटभर तुम्हाला ती राख टाकायची आहे, होळीची राख. तर त्याने काय होतं, जे काही आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा जे काही तुमचा आजार असतील, तर खरंच त्यामध्ये खूप सारा फरक पडतो. आणि मेन म्हणजे जे काही आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा असते ना, आपण निगेटिव्ह विचार करतो, निगेटिव्ह वागतो, बोलतो, तर खरंच ते खूप प्रमाणात कमी होतं. एवढे फायदे आहेत. बघा, जे जुने लोक असतील त्यांना खरंच हे सगळं माहिती असेल असं तुम्ही म्हणेल. आणि दुसरा एक उपाय आहे. तर आपल्याला, मी तर म्हणेल की 1 मूठभर तरी तुम्ही ही राख आणा आणि सगळ्यांना तुम्ही घरात जेवढी कोणी असतील त्यांच्या अंघोळीच्या पाण्यात ती टाका. किंवा एकदम थोडीशी राख, तुम्ही जसं उटणं लावता त्या पद्धतीनं लावली तरी चालेल. फक्त एवढंच की एकदम थोडीशी आपल्याला राख म्हणजेच आपल्याला यूज करायची आहे, अंघोळीच्या पाण्यात किंवा अंगाला लावायची आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला थोडी राख घ्यायची आहे सेपरेट, आणि खडं मीठ घ्यायचं आहे. खडं मीठ म्हणजेच तुम्हाला जर सेंधव मीठ भेटलं तर अतिउत्तम. कारण सेंधव मिठाचं खरंच खूप प्रभावशाली फायदा आहेत असं तर मी म्हणेन. आणि निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी तर सेंधव मीठ अति उत्तम आहे. त्याच्यामुळे खडं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. थोडंसं, एकदम थोडंसं जरी खडं मीठ घ्यायचं. त्याच्यात 1 चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. आणि त्यामध्येच आपल्याला थोडं ती होळीची राख आपल्याला ते एकत्र करायचं आहे. एक पुरचुंडी म्हणजेच एक पुडी बांधायची आहे. कोणत्याही कापडात, कोणत्याही कलरच्या कापडात तुम्हाला ती पुडी बांधायची आहे. आणि तुम्ही दरवाजाच्या कोणत्याही बाजूला लावू शकता, किंवा घरात देखील कुठेही तुम्ही ते ठेवू शकता. फक्त एवढंच की टॉयलेट, बाथरूम सोडून तुम्हाला हे ठेवायचं आहे.
तर तुम्ही म्हणाल की आता हे सेवा म्हणजे हा उपाय का करायचा? तर बघा आपण म्हणतो की म्हणजे नाही का मला कणकणी नाही आली, मी आजारी नाही पडले, तरी सुद्धा माझं अंग जड झालंय. त्याच्यानंतर तुम्ही जे काही देवाची सेवा करताय, स्वामींची सेवा करताय किंवा तुम्हाला मध्ये जांभया येतायत किंवा तुमचं अंग जड झाल्यासारखं झालंय, अचानकच तुम्हाला म्हणजे काहीच काम करू वाटत नाहीये. तर त्यासाठी जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते ना, तर ती आहे नी खरंच जाते असं म्हणतात. त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि खरंच ह्या उपायाने खरंच खूप सारे बदल घडतातच. आणि ज्यांनी गेल्या वर्षी हे उपाय केलेला आहे ना, तर त्यांनी ह्या वर्षीच म्हणजे होळीच्या दिवशी तुम्हाला ते केलेली पुरचुंडी म्हणजेच ती पुडी आपल्याला निर्म्याल्यात टाकायची आहे. आणि बघा काही मुलं हट्टीपणा करतात, खूप तापट असतात की कोणाचंच काही ऐकत नाही किंवा एखाद्याच्या घरचे म्हणतात की मुलगा खूप हुशार आहे, मुलगी खूप हुशार आहे, तरी सुद्धा म्हणजे ते अभ्यास करत नाही. तर बघा कसं असतं की निगेटिव्ह ऊर्जा जेव्हा अंगात असते ना, तेव्हा खरंच मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत काहीच करू वाटत नाही, काही करण्याची इच्छा नसते असं म्हणतात. आणि खरंच तुमच्या जर घरात एखादी व्यक्ती येऊन गेली आणि तुम्ही म्हणता की ही व्यक्ती येऊन गेली की आमच्या घरात भांडणं लागली, तर ती पण एक निगेटिव्ह ऊर्जाच असते. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती अशी आली आणि तुमच्या घरात जर भांडणं लागत असतील ना, तर काय करायचं तुम्हाला की दुसऱ्या दिवशी पाण्यात खडं मीठ म्हणजे सेंधव मीठ घेतलं तर अति उत्तम. गोमूत्र, हळद आणि हे राख जरी टाकून तुम्ही फरशी पुसली ना, तरी सुद्धा खूप सारा फरक पडतो निगेटिव्ह ऊर्जा जाण्यासाठी. आणि खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली हा उपाय आहे आणि वर्षातून एकदाच आलेला आहे हा उपाय. त्याच्यामुळे नक्कीच करा मी तर म्हणेन. कारण बघा आणि कसं असतं घरात जरी आपल्या सगळं आपण व्यवस्थित करत असलो तरी सुद्धा एखाद्याची वाईट नजर जो म्हणतो ना, मग ते आपल्या घरावरती असो, आपल्या घरातल्या माणसांवरती असो, तर खरंच ती लागते. त्याच्यामुळे ह्या सेवा मी तर म्हणते की वर्षातून एकदाच आपल्याला करायच्या असतात, तर नक्की ट्राय करा. कारण ह्याचे खूप सारे फायदे आहेत. तर बघा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर अजून काही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.